गृहिणींसाठी आज ही कधीच न पाहितलेली रेसिपी. अहो गृहिणीच काय, PG असू द्या किंवा अजून कोणीही रूममेट्स असू द्या किंवा हॉस्टेलला राहणारी मुलं मुली असू द्यात, ती देखील अगदी आवडीने ही रेसिपी बनवणार आणि आपल्या घरी पाहुणे आल्यावर अजिबात आपली तारांबळ उडणार नाही की त्यांच्यासाठी खास काय जेवण बनवावं. घरी कोणी नसल्यावर अचानक पाहुणे आले आणि त्या पाहुण्यांसाठी बाहेरून आणण्यासाठी घरी कोणच नसतं, त्यावेळी जर तुमच्या घरात हा एकच पदार्थ असेल तर ही झटपट रेसिपी बनवून तुम्ही त्यांना खायला घालून त्यांचं मन मात्र नक्की जिंकणार. नमस्कार, मी ज्योतीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मी इथं 4 अंडी उकडून घेतलेली आहेत. वाटणासाठी साहित्य घेतलेलं आहे: कांदा, भाजलेली डाळ, पांढरे तीळ, आलं, लसूण आणि खोबरं, कोथिंबीर. सर्वप्रथम आपण हे वाटण भाजून घेणार आहोत. मी हे वाटण कसल्याही तेलाचा वापर न करता जाळीवर भाजून घेणार आहे, म्हणजे या रेसिपीची चव आणखीनच वाढेल. या रेसिपीसाठी हे सर्व वाटण मी इथं जाळीवर भाजून घेत आहे. तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही चुलीत देखील कांदा, लसणाची कांडी, आल्याचा तुकडा भाजून घेऊ शकता, खोबऱ्याचा तुकडा. हे सर्व जिन्नस तुम्ही आरामात भाजून घेऊ शकता. वाटण भाजताना लक्षात ठेवायचे, मंद गॅसवरच आपल्याला हे वाटण छान प्रकारे भाजू द्यायचे, न करपू देता व्यवस्थित भाजून घ्यायचे. तुम्ही बघू शकता पांढरे तीळ आणि खोबरं मी किती व्यवस्थित भाजलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहेत. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये याची बारीक अशी पेस्ट बनवून घेऊया, म्हणजे वाटण करून घेऊया. तुम्हाला जर हे वाटण तेलात भाजायचं असेल तरी तुम्ही भाजू शकता, पण जर असं जाळीवर भाजलं तर त्याची चव आणखीनच भन्नाट लागते. त्यामुळं मी इथं नेहमीच वाटण जाळीवरच भाजून घेते किंवा मग चुलीत भाजते कांदे वगैरे. आता थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घेऊया. तोपर्यंत इथं मी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यात सर्वप्रथम तेल घालूया 2 चमचे. आता तेल घातल्यावर अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा हळद घालायची आहे. ज्यावेळी तुम्ही सर्वप्रथम तेलामध्ये हळद घालताल त्यावेळी भाजीला तवंग छान येतो, म्हणजेच येणारी वरची जी तरी आहे ती खूप छान येते. आता केलेलं वाटण घालूया. वाटण घालताना लक्षात ठेवायचे, गॅस मंद असावा. तुम्ही बघू शकता. आता हे वाटण एक 7 ते 8 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे, जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही. आता आपण याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. काही बेसिक मसाले आहेत: कांदा लसूण मसाला, घरगुती मसाला, संडे मसाला आणि इथं मी 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा इथं मी गरम मसाल्याचा वापर केलेला आहे आणि चवीनुसार मीठ. आता आपल्याला एवढेच मसाले लागणार आहेत आणि हे मसाले आणि मीठ घातल्यावर वाटण पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचे. वाटण परतताना लक्षात ठेवायचे, वाटण खाली कढईला चिटकू नये म्हणून काय करायचे, 2-3 चमचे त्याच्यामध्ये पाणी घालायचे, म्हणजे वाटण खूप छान शिजतं. ही पद्धत तुम्ही सुद्धा यूज करता का, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. वाटण खाली लागू नये म्हणून 2-3 चमचे पाण्याचा वापर अवश्य करावा, म्हणजे वाटण अगदीच खाली तळाला चिटकत नाही आणि करपट होत नाही. आता व्यवस्थित वाटण परतून झालेलं आहे. आता चांगलं तेल सुटेपर्यंत याला आपण परतवत आहेत. आता परतवून झालेलं आहे. आता याच्यात आपण पाणी घालणार आहोत. गरजेनुसार पाणी घालायचे. तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे मसाल्याला चांगलं. आता गरजेनुसार पाणी घालायचे. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पातळ किंवा दाट हवी आहे त्याच मापाने तुम्ही याच्यात पाणी घालायचे. तुम्ही बघू शकता या भाजीचा कलर, कारण जेव्हा आपण वाटण असं जाळीवर भाजणार त्यावेळी
भाजीला कलर खूप छान येतो. वाटण छान परतलं की नक्कीच आपल्या भाजीला तर्री देखील चांगली येते. तुम्ही बघू शकता अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून आपण ही भाजी बनवत आहोत, तरी देखील किती छान तवंग आलेला आहे, म्हणजेच तर्री आलेली आहे भाजीला. आता भाजी एक 6-7 मिनिटे छान उकळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आता भाजी मोहरलेली आहे, म्हणजेच उकळी फुटायची तयारी चालू आहे या भाजीची. आता भाजी छान उकळल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत. तुम्ही बघू शकता भाजी छान उकळलेली आहे. एक 6 ते 7 मिनिटे तरी भाजी छान उकळून घ्यायची. आता काय करूयात, ही उकडलेली अंडी आता एका प्लेटमध्ये 2 चमचे इतका रस्सा काढून घ्यायचा आहे. अगदी वेगळ्या पद्धतीने आज आपण इथं ही भाजी बनवत आहोत. आता किसणीच्या साहाय्याने अंड किसून घ्यायचे. अंड थंड झालेलं असावं, म्हणजे ते खूप छान किसलं जातं. अशा प्रकारे अंड किसून घ्यायचे अगदी व्यवस्थित. अंड किसून झालं की वरून त्याच्यावर कोथिंबीर पेरायची आहे आणि कुठलाही पाहुणा आलेला असू द्या त्याला ही प्लेट सर्व करायची आहे. अगदी आवडीने खातील. आणि तुमच्याकडे येणारे पाहुणे तुमच्याकडे चिकन, मटण, मासे याची अपेक्षा किंवा याची फरमाईश न करता या अंड्याच्या अशा अंडा घोटाळ्याची नक्की तुमच्याकडे डिमांड करतील. खूप चविष्ट आणि भन्नाट लागते ही भाजी. तुम्ही ही नक्की ट्राय करा. तुम्ही बघू शकता किती छान किसलेलं अंड दिसतंय. त्याच्या साईडचा हा रस्सा एकदम वेगळी, युनिक आणि थिक अशी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, अगदी गावरान पद्धतीने, गावठी स्टाईलमध्ये. तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुमच्याकडे शनिवार रविवार असू द्या त्यावेळी ही भाजी नक्की ट्राय करा. आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला मनापासून आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, भरभरून लाईक करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि असेच चमचमीत, झणझणीत आणि गावरान चवीच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर ज्योतिष किचनला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.